केला पाहिजे म्हणून त्यांचाही माझ्याशी सारखा या ठिकाणी पाठपुरावा सुरू असतो आणि जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कुस्तीचं खातं दिलं. आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचंय. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजही देशामध्ये महाराष्ट्र अव्वल नंबर 1 आहे. सगळ्याच बाबतीमध्ये एक्सपोर्टमध्येही महाराष्ट्र नंबर 1 आहे, पिकाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे, सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. 1-2 ठिकाणी आपण फक्त दुसऱ्या क्रमांकाला असू, परंतु बहुतेक ठिकाणी महाराष्ट्र हा क्रमांक 1 वरच आहे आणि यापेक्षा अधिकचं या ठिकाणी काम आपल्याला भविष्यकाळात उभं करायचं आहे. संरक्षित शेती आणि शाश्वत शेती, सस्टेनेबल फार्मिंग ही आपल्याला भविष्यकाळात उभी करायची. कारण आमचा जो समोर बसलेला तरुण वर्ग आहे हा शेतीपासून जो दूर होत चाललाय, तो शेतीकडे कसा अट्रॅक्ट होईल, तो शेती कसा करायला लागेल आणि सर्व एकाच ठिकाणी नाही. मी आता कॉलेज मेडिकल कॉलेजमध्ये एवढी मुलं डॉक्टर, गुन्हेले महाविद्यालय असलेले महाराष्ट्रामध्ये जेवढे आहेत तेवढी दरवर्षी हजारो डॉक्टर बाहेर पडणार आहेत. मग करणार काय डॉक्टर? म्हणजे हे डॉक्टरांकडे जाण्याची गरजच पडायला नको, डॉक्टर इंजिनियरकडे आपल्याला भेटायला जायला नको. तशा प्रकारचं आरोग्य कसं टिकवता येईल, तशा प्रकारची तब्येत कशी राहील. मी अनेक वेळा लोकांना सांगतो की तुम्हाला आयुष्य आपल्याला दिलेलं असताना सुद्धा आपण बेफिकीरपणे वागतो आणि चांगल्या प्रकारचं काय खावं काय खाऊ नये हेही कळत नाही. जे चवीला आवडलं ते खात राहतो आपण, कुठे जातो. त्याप्रमाणे मग शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल हा चांगला कसा उत्पादन करता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी बेसिकली प्रयत्न होणं आवश्यक आहे. परंतु हे सगळे प्रयत्न जरी झाले तरी शेवटी विक्री केल्यानंतर जे पैसे मिळतात ते सर्व्हायव्हल होण्यासाठी त्याला तेवढे पैसे जरुरीचे आहे का, तेवढे पैशावर तिथं भागतंय का याचा विचार शक्यतो होत नाही आणि म्हणून दुर्दैवानं शेती या ठिकाणी आपल्याला परवडत नाही असा एक आपला समज झालेला आहे. परंतु शेती काही लोकांना परवडते, काही लोकांना परवडत नाही. मलाही आता 2-3 आमदार भेटले त्यापैकी एका आमदाराने सांगितलं की मी 150 एकर द्राक्ष बाग एका दिवसात तोडून टाकली. मला का तोडून टाकले? द्राक्ष बागेत आमच्याकडे तर एक्सपोर्ट निर्माण करणारे कोट्यावधी रुपये मिळवणारे पण लोक आहेत. याचा अर्थ सायंटिफिक दृष्टिकोनातून किंवा त्या जे काही तुम्हाला नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाला अनुसरून किंवा त्याप्रमाणे त्या पिकाला लागणारे जे काही घटक